नमस्कार. आरती मित्र ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत तुम्ही चॉकलेटचं दुपटं बऱ्याच वेळा बघितलं असेल. आपल्या आई आजी वगैरे शिवायच्या किंवा कुठेतरी व्हिडिओमध्ये युट्यूबवर वगैरे पण बघितलं असेल. आज आपण चॉकलेटच्या कव्हरचं दुपटं बनवणार आहोत. तर ते बनवण्यासाठी इथे मी 10 बाय 10 चे हे दोन मोठे चौकोन घेतलेले आहेत. हा एक आहे डिझाईनचा, हा आहे प्लेन. त्याचप्रमाणे 3.5 बाय 3.5 चे 4 पांढरे चौकोन घेतलेले आहेत. 2 हे चौकोन घेतलेले आहेत, हे पण 3.5 बाय 3.5 चे आहेत. याच कपड्याचे 4 त्रिकोण घेतलेले आहेत. 3.5 बाय 3.5 चे चौकोन कापूनच हे 4 त्रिकोण केलेले आहेत. हे पांढऱ्या रंगाचे पण 4 त्रिकोण घेतलेले आहेत. हे पण 3.5 बाय 3.5 चे चौकोन कापून हे त्रिकोण बनवलेले आहेत. 3 इंच रुंदीच्या इथे काही पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता आपण चॉकलेटच्या कव्हरचं दुपटं कसं बनवायचं हे बघू. सगळ्यात आधी 1.5 इंचाचं मार्जिन सोडून याला चारही बाजूनी मी टीप मारून घेणार आहे. चारही बाजूंनी मी याला 1.5 इंचाचं मार्जिन सोडून टीप मारून घेतली. आता मी याला या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत एक अशी रेघ ओढून घेणार आणि तशीच या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत दुसरी रेघ ओढून घेणार आहे. ह्या अशा इकडून आणि इकडून अशा रेघा ओढून घेतल्या. आता हे मी कापणार आहे. हे कापून झाल्यानंतर आता हे जे ह्याचे चौकोन तयार झालेले आहेत हे मी इथे असे मांडून घेणार. हे बघा, म्हणजे याचं एक फूल सारखं तयार होईल. आता हे याला जोडायचं, हे याला जोडायचं आणि त्यानंतर हे दोनही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. जोडताना एक लक्षात ठेवायचं, ही टोकं जुळली पाहिजेत. इथे थोडंसं कमी जास्त झालं तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. ही टोकं मात्र व्यवस्थित आली पाहिजेत. तर हे आता आपण आधी करून घेऊ. आता हे चारही बाजूंनी व्यवस्थित ट्रिम करून घेतलेलं आहे. याला आता हे जे पिवळे चौकोन आहेत आपण काढलेले, तर हे बरोबर उलट्या 2 बाजूने आपल्याला जोडायचे आहेत. एक इथे जोडायचा आहे आणि एक इथे जोडायचा आहे. तो कसा जोडायचा? याला इथून इथे टीप मारायची, याला इथून इथे टीप मारायची. हे आधी आपण करून घेऊ. हे झाल्यानंतर हे कापून टाकायचं. हे 2 असे जोडले. आता इथे आपल्याला या 2 बाजूंना हे पांढरे चौकोनातले 2 चौकोन जोडायचे आहेत. एक इथे जोडायचा आहे आणि एक इथे जोडायचा आहे. त्याला कशी टीप मारायची? याला इथून इथे, याला इथून इथे. आता हे आपण करून घेऊ. हे बघा, आता हे असं दिसेल. आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवू आणि हे जे 4 त्रिकोण पिवळे आणि 4 त्रिकोण पांढरे आपण काढलेले आहेत ते आधी एकमेकांना आपण जोडून घेणार आहोत.
हे 4 त्रिकोण मी जोडून घेतले, एक पिवळा एक पांढरा असे 4 त्रिकोण। आता याला मी आधी इस्त्री करून घेते, मग आपण पुढे जाऊ। हे बघा, याला इस्त्री करून ही बाजूची टोकं कापून मी हे व्यवस्थित करून घेतले। आता यातली एक पांढऱ्या रंगाची पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि एका पट्टीला हा चौकोन आधी आपल्याला अशा प्रकारे जोडायचा आहे। इथे हा याला इथे आधी जोडून घ्यायचा आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू। आधी हे आपण जोडून घेऊ। जोडताना सुद्धा काय करायचं, हे जे एक्स्ट्रा असेल ते वर ठेवायचं आणि इथून खालनं हा व्यवस्थित अलाइन करून आपल्याला जोडायचा आहे। हा जोडून झाल्यानंतर हा आधी इथे आपल्याला ठेवून बघायचा आहे। असा हा बरोबर इथे असा मॅच झाला पाहिजे। मग हा इथे आधी मॅच करून हा याला जोडून घेऊ आपण। मी प्रत्येक वेळेला सांगितल्याप्रमाणे आता पण तसंच सांगते, सरळ जी बाजू असते ती थोडीशी वर ठेवायची आणि तिरकी जी ही बाजू असते ती थोडीशी अशी खाली ठेवायची आणि हे असं अलाइन करून एकमेकांना मॅच करून हे जोडायचं। म्हणजे ही जी शिवण आहे ही आपली शिवल्यानंतर सरळ येते। ही तिरकी बाजू आहे, ही सरळ बाजू आहे। ही सरळ बाजू इथे अशी ठेवायची। हे बघा, हे असं ठेवायचं, थोडंसं पाव इंचापेक्षा सुद्धा कमी। एखादंच सूत तिरकी बाजू खाली ठेवायची, सरळ बाजू वर ठेवायची आणि हे याला जोडून घ्यायचं। हे बघा, मी जसं सांगितलं तसं ठेवल्यामुळे हे जे कोपरे आहेत हे एकमेकांना मॅच झाले। आता आपल्याला हा जो एक्स्ट्रा भाग आहे हा आधी कापून घ्यायचा आहे। पिवळ्याच्या बाजूला पिवळं ठेवायचं, हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं। आता आपल्याला इथे पण तशीच एक पट्टी जोडायची आहे। मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हा जो एक आपण जोडलेला जो चौकोन आहे म्हणजे त्रिकोणांपासून जोडलेला चौकोन तो आपल्याला असा ठेवायचा आहे इथे। आणि हा जो पॅच आहे तो भरून काढण्यासाठी याला आधी इथे एक यातला पांढरा चौकोन हा जोडून घ्यायचा आणि ह्या एक्स्ट्राच्या भागाला पांढरी पट्टी जोडायची। आधी आपण हे याला जोडून घेऊ, त्यानंतर खाली पांढरी पट्टी जोडू आणि मग ते आपण त्याला जोडणार आहोत। आता हा जो एक्स्ट्रा राहिलेला भाग आहे हा आपल्याला अजून थोडासा कमी करून घ्यावा लागेल। हा आधी मी कमी करून घेते आणि मग हे आपण याला जोडू। हे मॅच होणं गरजेचं। इथे थोडंसं कमी जास्त झालं तर इथे कापून टाकलं तरी काही हरकत नाही। हे मी कट करून आणते आणि मग आपण ही पट्टी याला जोडणार आहोत। हे बघा, हे मी कमी केलं, पण मी कमी करताना हे सुद्धा बघितलं की हा पांढरा कपडा फार आपला कापला जाणार नाही, कारण हा जर इथपर्यंत कापला गेला असता तर पुन्हा पूर्ण शेप बिघडला असता। आता हे इथे व्यवस्थित मॅच करून ठेवायचं। इथे तीच ट्रिक वापरायची जी मी मगाशी सांगितली। तिरकी बाजू खाली ठेवायची, सरळ बाजू थोडीशी एक सूत वर घेऊन हे याला जोडून टाकायचं। हे बघा, तुम्हाला थोडंसं हवं तर हे मी जवळून दाखवते। हे बघा, हे असं ठेवायचं असं आणि मग हे एकमेकांना जोडून टाकायचं, म्हणजे हा कॉर्नर बरोबर याला मॅच होईल। असंच आपल्याला प्रत्येक वेळेला करावं लागतं। हे बघा, हा कॉर्नर पण आपला मॅच झाला। आता ही एक्स्ट्रा जी पट्टी आहे ही आता कापून टाकायची, म्हणजे आपलं एक बाजू आपली पूर्ण झाली। आता अशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी बाजू पण पूर्ण करायची आहे।
मग त्यासाठी आपल्याला आता हा जो एक चौकोन आहे त्रिकोणांपासून बनलेला, हा आपल्याला इथे आला पाहिजे आणि हा जो आहे हा इथे आला पाहिजे. आता इथे आपल्याला एक आधी इथपर्यंत पांढरी पट्टी जोडून घ्यावी लागणार. मग हा याला जोडायचा आणि त्यानंतर मग आपण चौथ्या बाजूकडे वळणार आहोत. तर आता ही जी आपली राहिलेली पट्टी आहे ही इथे पुरते का बघायची. तर ही पुरते व्यवस्थित. आता ही मी याला जोडून घेते, ही याला जोडून घेते. हे इथे मी थोडंसं तिरकं घेतलं, कारण नाहीतर मग हे ताणलं गेलं असतं. त्यामुळे मी हे इथे ऍडजस्ट करून घेतलं. आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा आपल्याला कापून टाकायचा आहे. आपल्या 3 बाजू आता पूर्ण झाल्या. आता आपल्याला चौथी बाजू करायची आहे. मग त्या वेळेला काय करायचं, हा त्रिकोण जो आहे हा इथे आधी ठेवून बघायचा, तो कसा आला पाहिजे. मग त्याला इकडे एक पांढरा चौकोन आधी जोडून घ्यायचा, मग ही खालची पट्टी जोडायची. हे जे एक्स्ट्रा आहे ते थोडंसं असं सरळ करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जोडताना कुठेही प्रॉब्लेम येऊ नये. आता याला एक आपण हा शिल्लक राहिलेला पांढरा जो चौकोन आहे तो जोडून घेऊ. मग अशी सांगितल्यासारखं इथून जोडायला सुरुवात करायची. हे जे एक्स्ट्रा आहे ते नंतर कापून टाकायचं. आता ही जी आपल्याकडे पट्टी आहे ही आपण आधी याला खाली जोडून घेऊ आणि इथे नंतर थोडीशी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, ती आपण नंतर करू. हे बघा, आता हे जे अंतर आहे हे आपलं जास्त राहतंय. एवढं अंतर राहून चालणार नाही. मग काय करायचं, इथे थोडंसं ते ऍडजस्ट करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं 1-2 सूत आतमधून याला टीप मारून ते ऍडजस्ट करायचं. हे बघा, आपला आता तो मगाशी जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. म्हणजे ही सरळ बाजू ही तिरकी बाजूमध्ये आता अगदी कमी अंतर राहतंय. आता हे याला जोडून घ्यायचं आणि जोडताना हे असं मॅच झालं पाहिजे अशा पद्धतीने जोडायचं, मगाशी तुम्हाला सांगितल्यासारखं. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे आता चॉकलेटचं कव्हर तयार झालं. याच प्रकारे मी अजून हे 3 करून घेतलेले आहेत. हे बघा, 1, 2, 3 आणि हे चौथं. हे मी व्यवस्थित इस्त्री करून हे सगळं ट्रिम वगैरे करून घेतलंय. आता याला पण मी व्यवस्थित इस्त्री करून हे ट्रिम करते आणि मग नंतर आपण 4ही एकत्र ठेवून त्याची मांडणी करणार आहोत. ती कशी करायची हे आपण नंतर बघू. आता आधी मी हे सगळं व्यवस्थित इस्त्री करून घेते. याला 4ही बाजूने व्यवस्थित जे एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा कापून ते ट्रिम करून मग आपण त्याची मांडणी करू. त्यावेळेला मी तुम्हाला तो लूक दाखवते. हे बघा, आता आपण जे चॉकलेटचं रेपर बनवलं ते हे डिझाईन आहे. इथे थोडंसं हे टोक वर आलेलं आहे. याचं कारण पण सांगते तुम्हाला. हा कपडा जाड आहे, हा थोडासा जाड आहे आणि हे दोन्ही कपडे जरा पातळ आहेत. त्यामुळे हा फरक येतो. पातळ कपडा असतो तो थोडासा ताणला जातो, त्यामुळे हा थोडासा फरक येतो. पण शक्यतो तो डिझाईनच्या बाजूला येणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची. आता हे आणि मी आधी हे बनवलेले 3
हे मी तुम्हाला मांडून दाखवते। हे मी मुद्दाम खाली फरशीवर मांडणार आहे, कारण साईज मोठा असल्यामुळे टेबलवर मावणार नाही, त्यामुळे हे मी आता इथे मांडणार आहे। आता याची मांडणी तुम्हाला कशी करायची तशी तुम्ही ती करू शकता। तुम्हाला जर वेगळ्या प्रकारे करायची असेल तरी तुम्ही करू शकता। आता अजून एक प्रकार मी तुम्हाला इथे दाखवते, म्हणजे कशा प्रकारे आपण हे मांडू शकतो। हे बघा, अशा प्रकारे मांडून पण हे दुपटं शिवता येतं। हे बघा, हे असं मांडल्यानंतर छान दिसतंय का मघाशी मी मांडलं होतं तसं छान दिसतंय? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि उद्या हे आपण जोडणार आहोत आणि याला एक वेगळ्या प्रकारे गोठ लावणार आहोत। वेगळा प्रकार म्हणजे काय? आधी तो प्रकार मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे। तो ट्विस्ट काय आहे म्हणजे मी कशा प्रकारे उद्या गोठ लावणार आहे आणि हे दुपटं पूर्ण करणार आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील। आणि उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा तयार रहा। उद्या एक छान मस्त ट्विस्ट आहे, वेगळ्या प्रकारे आपण याचं बाइंडिंग करणार आहोत। चला तर आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। अशाच प्रकारची वेगवेगळ्या डिझाईनची दुपटी जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता, परंतु त्या नंबरवर कृपया कॉल करू नका, तो नंबर कॉलिंगसाठी नाही। तुम्हाला जे डिझाईन हवं असेल ते डिझाईन तुम्ही मला व्हॉट्सअप चॅटमध्ये सांगू शकता आणि त्याचा फोटो पाठवू शकता। त्यानुसार मी तुम्हाला त्या डिझाईनचं दुपटं बनवून देऊ शकते, कुरिअरने पाठवू शकते। 300 रुपये फ्री डिलिव्हरीमध्ये अशा प्रकारच्या डिझाईनची दुपटी उपलब्ध आहेत। धन्यवाद।